सर्किट आणि पॅरलल सर्किट. सिरीज सर्किटला मराठीत एक सर सर्किट आणि पॅरलल सर्किटला समांतर सर्किट असे म्हणतात. पहिले सर्किट डायग्राम समजून घेऊ. सर्वात पहिले हे तुम्हाला माहिती आहे सप्लाय प्लस मायनस प्लस मायनस याचे आता फेज जो हा पहिला पॉझिटिव्ह पॉइंट आहे हा चाललेला सरळ सरळ R1 पॉइंटला. हा सरळ सरळ एका व्होल्टेजच्या म्हणजे एका करंटच्या लाईन मध्ये सरळ सरळ समांतर राहते. याचा ए पॉइंट टू ए पॉइंटचा जो वायर आहे तो चालला आर पॉइंटच्या सुरुवातीला. त्याच्यानंतर आर पॉइंटचा जो सेकंड पॉइंट आहे तो कुठे चालला R2 च्या पहिल्या पॉइंटला. R2 चा जो एंड पॉइंट आहे तो R3 च्या फर्स्ट पॉइंटला, तिसरा निगेटिव्हला. हे काय राहते याच्यात काय होते सरळ सरळ करंट जो राहते तो एक राहते. करंट एक राहते. प्रत्येक सर्किट मधला तुम्ही जर करंट मोजायला गेले तर काय होते एकच राहील. सिरीज सर्किट मध्ये एकच राहील. आता सर्वात पहिला सपोज ब्रेक याला करंट एकच मार्ग आहे ना, दुसरा कोणता मार्ग आहे का नाही आहे. सपोज आपण या रेजिस्टन्स मधून एक कनेक्शन कट केला, आपण लॅम्पच्या साहाय्याने समजून घेतलं. सपोज इथे आपण लॅम्प लावला, सपोज एकच करंट इथून आलेला आहे आणि सपोज मी मधातला हा लॅम्प काढून टाकला, काय होईल सप्लाय बंद होऊन जाईल पूर्ण याचा. आता एवढा आला मग सिरीज सर्किटची डायग्राम समजली. याचे गुणधर्म पाहून घ्या. या सर्किट मध्ये करंट वाहण्याचा एकच मार्ग असतो, त्यामुळे प्रत्येक रोधातून सारखा करंट वाहतो. म्हणजे याचा अर्थ काय, इथून जेवढे करंट होईल तो तुम्हाला इथे सेम भेटेल, इथे सेम भेटेल, इथे सेम भेटेल, प्रत्येक ठिकाणी एकच करंट मिळेल. नंतर प्रत्येक रोधामध्ये ओहमच्या नियमानुसार व्होल्टेज ड्रॉप करंट व रोध यांचा गुणाकार एवढा असतो. व्होल्टेज ड्रॉप म्हणजे काय झालं, व्होल्टेज ड्रॉप म्हणजे रेजिस्टन्स. आता इथे लाईट आहे, आता लाईट हा आपण कशात मोजतो, रेजिस्टन्स कशात मोजतो आपण ओहम मध्ये मोजतो. हे ओहम मध्येच मोजतात. आता सपोज इथे लाईट लावला आपण, इथे एक लाईट लावला, इथे एक लाईट लावला, या वेगवेगळ्या लाईट मध्ये वेगवेगळ्या वॅटचे सपोज आपण लाईट लावले तर काय होईल सिरीज मध्ये काय होईल करंट डिवायडेड होईल ना. हे आलं तुमचा करंट एकच चालला आहे. तर आता व्होल्टेज ड्रॉप म्हणजे काय झालेलं आहे, या फक्त या रेजिस्टन्स मध्ये किती खर्च होऊन आला जे आपण ओहम मध्ये मोजतो. या रेजिस्टन्स हे ओहम मध्ये मोजले जाते, किती खर्च होईल तेच फक्त आपल्याला मोजायचं. तर त्याच्यासाठी फॉर्म्युला कोणता लागेल आपला, ओहमच्या नियमानुसार. सपोज या रेजिस्टन्सचा फक्त आपल्याला ओहम व्होल्टेज काढायचा असेल फक्त या रेजिस्टन्स, तर आपण फॉर्म्युला कोणता वापरू, V I into R. म्हणजे करंट आपण घेऊ आणि रेजिस्टन्स याचा गुणाकार करून तेवढं व्होल्टेज. त्याच्यानंतर व्होल्टेज हे सिरीज मध्ये सेम राहते तर त्याच्यासाठी फॉर्म्युला सेकंड नंबरचा. त्यासाठी दुसरा जो तिसरा गुणधर्म आहे, प्रत्येक रोधाच्या व्होल्टेज ड्रॉपची बेरीज या सर्किटला दिलेल्या एकूण सप्लाय व्होल्टेज एवढी असते. आलं लक्षात. म्हणजे आता V1 V2 V3 हे काय करू आपण प्लस करून याचं टोटल व्होल्टेज याच्या डिवायडेड झालं ना. आपण सिरीज सर्किट मध्ये काय म्हणाला व्होल्टेज डिवायडेड होऊन राहिलेलं आहे. तर आता याच्यात सपोज आपण दिला, आता बॅटरी मध्ये सपोज बॅटरीचं सपोज 12 व्होल्ट दिलेला आपण, 12 व्होल्ट सप्लाय दिलेला. त्या तिन्ही याच्यात काय होईल डिवायडेड. आता हा वेगळा बॅटरी, हा वेगळा बॅटरी, हा वेगळा बॅटरी. सपोज 12 आला, हा 6 आला, हा 3 आला, हा 3 आला. याची तिघांची बेरीज केली तर किती होईल 12 बरोबर. म्हणजे याचं सेम आलं. याचं व्होल्टेज जिथे म्हणजे इथे व्होल्टेज भेटून आलेला आहे तेवढंच काय भेटणार आहे वरती, पण डिवायडेशन मध्ये. सिरीज सर्किट मध्ये काय म्हणजे डिवायडेशन मध्ये. त्याच्यासाठी फॉर्म्युला कोणता यूज करावा लागला आपल्याला, सेकंड वाला सिरीज व्होल्टेज मध्ये ना. VS म्हणजे सिरीज व्होल्टेज. सिरीज व्होल्टेज जर काढायचं असेल आपल्याला तर आपण हा फॉर्म्युला यूज करू. हे तुम्ही बुक मध्ये लिहून घ्यायचं. हे ठेवतो वाटतं V equals to V1 plus V2 plus V3. आता टोटल रेजिस्टन्स काढायचा. या जोडणीचा एकूण रोध हा टोटल रेजिस्टन्सच्या म्हणजे टोटल रेजिस्टन्स सपोज काढायचा असेल तर आपल्याला हे सूत्र यूज करावं लागेल. रोध हा
RS is equals to R1 plus R2 plus R3 आणि R4 R3 R5 वगैरे असं त्याच्यात सपोज आणखी लागत असेल तर त्याच्यात काय होईल नंबर ऑफ ते RN ते तुम्हाला माहिती असेल R N म्हणजे जितकी सर्किट लागेल तितकी तर टोटल रेजिस्टन्सची बेरीज काढायसाठी आपल्याला काय करावं लागेल म्हणजे टोटल रेजिस्टन्स आपल्याला काढायचा असेल तर आपल्याला हे सूत्र काढावं लागेल R series resistance is equals to R1 plus R2 plus R3 आलं एवढं लक्षात आणि शेवटचा गुणधर्म हा करंट एका लाईन मध्ये असला एक आपण सपोज काढला तर काय म्हणते सर्किट बंद होईल आलं लक्षात सिरीज सर्किट प्रत्येक आता सिरीज सर्किट मध्ये काय होतं एकच लोड होता आता पॅरलल सर्किट मध्ये काय आलेलं आहे विद्युत निघालेलं आहे इथे काय झालं ए पॉइंट आणि बी पॉइंट मध्ये वेगवेगळे असते निघाले म्हणजे पॅरलल सर्किट मध्ये काय वेगवेगळे वायर आहे आणि वेगवेगळे रेजिस्टन्स जोडलेले आहेत तर पहिला पॉइंट जो आहे पहिला इथे कसं होतं ए पॉइंट टू R1 पॉइंट R2 पॉइंट टू R1 पॉइंट टू R2 पॉइंट इथे कसं आहे ए पॉइंट टू डायरेक्ट बी पॉइंट म्हणजे हा पॉइंट निघाला ना R1 आणि बी सेकंड ए पॉइंट R2 बी थर्ड ए पॉइंट R3 आणि बी याच्यात काय झालेलं आहे अलग अलग झालेलं आहे आता त्याच्यात आपण सपोज एखादा रेजिस्टन्स काढलं तर काय म्हणजे पूर्ण सर्किट बंद पडतं याच्यात जर आपण एखादं सर्किट काढलं तर पूर्ण बंद पडणार नाही तर हे आहे पॅरलल आपल्या घरातही कोणती आपण लाईन किती राहते पॅरलल घरात काय राहते पॅरलल आपण सिरीज लावलं तर काय म्हणजे करंट डिवाइडेड होईल सगळ्या गोष्टी चालून का सगळ्या गोष्टी फॅन लाईट वगैरे हे सगळं पॉवरफुल चालेल का कारण की तिथे काय होऊन आलेलं आहे करंट एकच आहे पण व्होल्टेज काय होणार आहे डिवाइडेड होऊन आलेलं आहे आता पॅरलल सर्किट मध्ये काय वेगवेगळे रस्ते त्याच्यामुळे बंद होणार नाही काय होईल सपोज एक रेजिस्टर हे तुटलंय तर काय होईल तीन दोन्ही गोष्टी चालू तर राहीलच ना त्याच्यात राहते का नाही राहत आलं लक्षात घे म्हणजे गुणधर्म पाहून या सर्किट मध्ये करंट वाहण्यात एकापेक्षा जास्त मार्ग असतो त्यामुळे प्रत्येक रोधातून वेगवेगळा करंट वाहतो वेगवेगळा करंट वाहून आलेला हे आता सांगितलं तुम्हाला प्रत्येक रोध एक पॉइंट पासून वेगवेगळे पॉइंट गेलेले आहेत आणि एकूण करंट हा सर्व करंटच्या बेरजे एवढा असतो आता याच्यात जो करंट चाललेला आहे आणि ते I1 I2 I3 याच्यात कसा एकच रोड होता म्हणून I1 च फक्त याच्यात काय आलेलं आहे I1 I2 I3 तीन पॉइंट आले म्हणजे तीन रस्ते वेगवेगळे आले ना सपोज आपल्याला टोटल करंट पाहिजे असलं तर टोटल करंट जो इथे करंट येऊन आलेला आहे या वायर मध्ये जर आपल्याला वेगवेगळ्या याच्यात टोटल करंट किती आहे ते पाहायचं असेल तर आपल्याला फक्त फॉर्म्युला वापरावा लागेल I I1 plus I2 plus I3 आणि नंबर स्टेट नंबर ते आपण किती ए लावून आलो त्याच्यावर रेजिस्टन्स त्याच्यावर डिपेंड प्रत्येक रोधाला मिळालेला व्होल्टेज हा त्या सर्किटला दिलेल्या एकूण सप्लाय व्होल्टेज एवढा असतो आता याच्यात काय झालं होतं सिरीज मध्ये व्होल्टेज आपण फॉर्म्युला मध्ये लावला प्लस वाला म्हणजे याचा व्होल्टेज जे प्लस करून काय भेटलं होतं आपल्याला टोटल व्होल्टेज म्हणजे इथचं आणि इथचं व्होल्टेज सेम भेटलं होतं आता इथे जेवढं व्होल्टेज आहे इथे सपोज 12 व्होल्ट आपण दिलेलं आहे या रेजिस्टन्स मध्ये किती भेटेल 12 व्होल्ट या रेजिस्टन्स मध्ये किती भेटेल 12 या रेजिस्टन्स मध्ये किती भेटेल 12 म्हणजे काय रे सेम याचा फॉर्म्युला काय आहे सरळ इक्वल टू V सिरीज व्होल्टेज सिरीज ने पैरेलल व्होल्टेज इज इक्वल्स टू V1 इज इक्वल्स टू V2 इज इक्वल्स टू V3 आलं नाही आलं ना लक्षात तुम्हाला तिसरा या जोडण्याचा एकूण रोध हा या फॉर्म्युल्यानुसार आता हा फॉर्म्युला टोटल रेजिस्टन्स घ्यायचा टोटल रेजिस्टन्स काढायचा आहे आपल्याला कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल 1 छेद RD म्हणजे पॅरेलल रेजिस्टन्स इज इक्वल्स टू 1 छेद R1 प्लस 1 छेद R2 प्लस 1 छेद R3 प्लस नंबर ऑफ याचा टोटल केल्यानंतर काय भेटेल तुम्हाला हे तुम्हाला मी प्रॅक्टिकल मध्ये कसं करूनच दाखवतो याचा टोटल भेटल्यानंतर तुम्हाला काय भेटेल टोटल रेजिस्टन्स भेटेल रेजिस्टन्स म्हणजे रेजिस्टर पॅरेललचा रेजिस्टन्स आलं लक्षात ठेवा तुमच्या याच्यात सपोज एक पॉइंट तुटलाय तर काय म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी चालू राहील आलं लक्षात सिरीज पॅरेलल